वेलकम कृतिका, वेलकम प्रियंका. चला या पटापट जॉईंट व्हा. बाकीचे पण मेंबर्स. ऑप्शनल जिओग्राफीचं लेक्चर नंबर 7. या लेक्चर नंबर 7मध्ये मी सगळ्यांचं आज प्लेट टेक्टॉनिकच्या पार्टकडे आपण जाणार आहोत. आपला चालू आहे बेसिक जिओग्राफीचा पार्ट, जे की लास्ट टाइमला आपण बघितलं होतं, रिंग ऑफ फायर. रिंग ऑफ फायर. तर रिंग ऑफ फायर हा भाग आपण ज्यावेळेस समजून घेतो किंवा उमजून घेतो, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की शास्त्रज्ञांनी ज्वालामुखीचे जे उद्रेक ज्या ज्या ठिकाणी होतात, त्या ज्वालामुखीच्या उद्रेकांच्या ठिकाणांना त्यांनी फाइंड आउट केलं. त्यांची एक मालिका बनवली. मालिका बनवल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी पॅसिफिकचा कोस्टल एरिया आहे, या पॅसिफिकच्या कोस्टल एरियामध्ये किंवा पॅसिफिकच्या आयलँड्स ज्या त्या ठिकाणी आहेत, ह्या आयलँड्सच्या बाजूला काही वॉल्कॅनो आहेत. आणि या वॉल्कॅनोची ज्यावेळेस त्यांनी लाईन सेट केली, त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की या सगळ्या वॉल्कॅनोजला जर कनेक्ट केलं तर पूर्ण पॅसिफिकची एक प्लेट तयार होते. संपूर्ण पॅसिफिकची प्लेट तयार होते. आणि या पॅसिफिकच्या प्लेटच्या मध्ये 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 ज्या काही ठिकाणी ज्या ठिकाणी एक टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी घडतात, अशा टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीच्या ठिकाणी वॉल्कॅनिक इरप्शन मोठ्या प्रमाणात होतं. तर आपण मोठ्या प्रमाणात हा घटक सी फ्लोअर स्प्रेडिंगच्या वेळेस समजून घेतला होता. आता आपल्याला आज बघायचं आहे प्लेट टेक्टॉनिक ही ॲक्टिव्हिटी विथ द रेफरन्स ऑफ 11th NCERT. त्याआधी हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाला एक थोडंसं कन्सिडर करायचा प्रयत्न करा की समुद्राच्या तळभागावर किंवा समुद्राचे जो स्लॅब आहे त्याला आपण म्हणू कॉन्टिनेंटल क्रस्ट, सॉरी ओशनिक क्रस्ट. कोणती क्रस्ट? ओशनिक क्रस्ट. ओशनिक क्रस्टचा अभ्यास केल्यावर काय समजलं? केल्यावर काय समजले? जनरली याला आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो, जर तुम्हाला एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर आपण एक या ठिकाणी कन्सिडर करू शकतो की सी फ्लोअर स्प्रेडिंगची कन्सेप्ट नक्की काय आहे ती स्पष्ट करा. बघा, प्रश्न एक तयार होऊ शकतो की सी फ्लोअर स्प्रेडिंग, ओके, SFS, त्याला काय म्हणतात? सी फ्लोअर स्प्रेडिंग. समुद्र तळ विस्तारण, समुद्राच्या मजल्यावरील प्रसारणाची संकल्पना, विस्तारण संकल्पना. ओके, पुराव्यासह स्पष्ट करा. 150 शब्द हा तुमचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मला तुमचं सोमवारपर्यंत हवं आहे. सर्व लोकांचं मला उत्तर कधीपर्यंत हवं आहे? सोमवार. आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सगळ्यांनी हे टाकायचं आहे. ज्यांचं ज्यांचं शक्य होईल त्यांनी ते नक्की टाका. हे जे काही पॉईंट तुम्ही लिहिताल त्यावेळेस तुम्हाला NCERTमध्ये जे काही मी कंटेंट दिले होते त्याच्यातले जे 5 ते 6 मुद्दे जे होते, या 6 मुद्द्यांना ॲज इट इज लिहायचं नाही. हे तुमच्या स्वतःच्या शब्दात हवेत, तुमच्या स्वतःच्या शब्दात हवेत. लक्षात घ्या, ऑप्शनलचा अभ्यास करणं म्हणजे फक्त वाचन नव्हे. ऑप्शनलचा अभ्यास केल्यानंतर वाचल्यानंतर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. एखादी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस वाचल्यानंतर तुम्हाला काय करता आली पाहिजे? ती लिहिता आली पाहिजे. त्याला म्हणतात रीडिंग किंवा रायटिंग. तरच तो नवीन पॅटर्नशी जुळतो. तुम्ही नसतं वाचतच गेला 10 पुस्तकं घेतली, 10 पुस्तकं वाचत बसली तर उपयोग नाही. तुम्हाला त्याच्यात लिहिता आलं पाहिजे की आपल्याला नक्की लिहायचं काय. ठीक आहे, मी तुम्हाला स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? स्पष्ट करा किंवा माहिती द्या. चलो, आता आपण येऊ आपल्या मेन आजच्या टॉपिकवर, जो आहे प्लेट टेक्टॉनिक. तर काल मी तुम्हाला ही एक डायग्राम दाखवली होती, ज्याच्यामध्ये एक ओशनिक क्रस्ट असतो. ओशनिक क्रस्टमध्ये समुद्राचा तळ किंवा समुद्राचा भूकवच, ज्याची जाडी खूप जास्त नसते. त्याची जाडी फक्त 10 किलोमीटरच्या आसपास असते. काही काही ठिकाणी तर त्याची जाडी खूप पातळ असते, 5 किलोमीटरची राहते. आणि हा असतो कॉन्टिनेंटल क्रस्ट, CC. एक असतो OC
आणि दुसरा असतो CC. हे दोन क्रस्ट एकत्र येऊन आपल्या पृथ्वीचं भूकवच तयार झालेलं आहे. तर हे जी कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे तिची जाडी 30 किलोमीटरच्या आसपास पण असते. ती जाड असते. ती काय असते? जाड असते. आता सी फ्लोअर स्प्रेडिंगच्या वेळेस सगळ्यांना हे समजलं होतं की समुद्राच्या खालची जी ओशनिक क्रस्ट आहे ही ओशनिक क्रस्ट बाजूला सरकते, मध्ये तुटते आणि तुटून ती बाजूला सरकते आणि त्याची जुनी जी बाजू आहे, त्याची जुनी बाजू ही खाली सबडक्ट होते. दुसऱ्या प्लेटच्या खाली सबडक्ट झालेली आहे. कारण की काही क्वेश्चन्स तयार झाले होते जे लास्ट लेक्चरला आपण समजून घेतलं होतं. क्वेश्चन निर्माण असा झाला होता की समुद्राचा जो भूकवच आहे हा पूर्णपणे नवीन आहे. समुद्राचा भूकवच नवीन आहे. तो जस्ट 20 करोड वर्षापूर्वीचा आहे. मग त्याच्या आधीचा भूकवच गेला कुठे? तर त्याच्या आधीचा जो भूकवच आहे तो सबडक्ट झाला, म्हणजे अंतर्गत भागामध्ये तो शिरला, पृथ्वीच्या अंतर्गत भागात शिरला. मग पृथ्वीच्या अंतर्गत भागात शिरल्यानंतर तिथं नक्की काय झालं? तर या ठिकाणी काय झालं तर यांचं एकमेकांबरोबर धडकाधडकी झाली. इंग्लिशमध्ये यालाच म्हणतात कन्व्हर्जन. ओके, यालाच काय म्हणलं जातं? कन्व्हर्जन. एकमेकांना हे काय झाले? धडकले. ज्यावेळेस सी फ्लोअर स्प्रेडिंगची संकल्पना आली, सी फ्लोअर स्प्रेडिंगच्या संकल्पनेनंतर भूशास्त्रज्ञांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक अशी चेतना तयार झाली की चला आपण आता काय करू, ह्या संकल्पनेला आणखी जास्त मोठ्या प्रमाणात समजून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर 1967 मध्ये सी फ्लोअर स्प्रेडिंगच्या सिद्धांतानंतर 1967 मध्ये मॅकेन्झी, ही सगळी नावं लक्षात ठेवा, मॅकेन्झी, पार्कर आणि मॉर्गन या 3 लोकांनी सेपरेट ही कल्पना गोळा केल्या आणि एक नवीन कल्पना तयार केली. ही नवीन कल्पना अशी होती, त्याला म्हणतात प्लेट टेक्टॉनिक्स. प्लेट, त्यांनी कन्सेप्ट काय काढली? प्लेट. यांचं म्हणणं असं होतं, ठीक आहे, यांचं म्हणणं असं होतं प्लेट टेक्टॉनिक्स किंवा टेक्टॉनिक प्लेट जी असते, ज्याला लिथोस्फेरिक प्लेट देखील म्हणतात, ह्याला IMP करून ठेवा. हे शब्द तुमचे आले पाहिजे. लिथोस्फेरिक प्लेट, त्याला भूकवचीय भूपट्ट म्हणतात. भूकवचीय भूपट्ट, लिथोस्फेरिक प्लेट किंवा टेक्टॉनिक प्लेट. हा एक घन खडकाचा भव्य पण अनियमित आकारमानाचा एक स्लॅब असतो. स्लॅब असतो म्हणजेच काय? आपल्या घराला एक स्लॅब असतो बघा. आपल्या घराला काय असतो? एक स्लॅब असतो. स्लॅबचा अर्थ काय? तर वरती कोणताही मध्ये आधार नसलेला, फक्त त्याच्या बाजूने 2 आधार असलेला एक स्लॅब राहतो. असा आपल्या घराला असतो ना एक स्लॅब. आपण म्हणतो घरात स्लॅब पडला का, त्याला मध्ये टेकन द्यायला गरज नसते, तो पूर्णपणे असा एक स्लॅब राहतो. हा जो स्लॅब असतो, या स्लॅबला, ओके, हा स्लॅब आपल्या घनखडकाचा स्लॅब आपल्या भूपृष्ठाच्या किंवा पृथ्वीच्या भूकवचावर पसरलेला आहे, जो सामान्यतः महाद्वीपीय आणि महासागरीय लिथोस्फेरिक दोन्हींपासून बनलेला असतो. म्हणजेच काय? हा जो स्लॅब आहे महासागराचा, तो सुद्धा एक भूपट्ट झाला आणि हा जो स्लॅब झाला रेडिश कलरचा, तो सुद्धा एक भूपट्ट झाला. भूपट्ट हे दोन्ही ठिकाणी असतात, फक्त जमिनीवरतीच भूपट्ट आहे असं नाही. तर समुद्राच्या खाली जो स्लॅब आहे लिथोस्फेरिक, दिसतोय हा लिथोस्फेअर इथं लिहिलेला पण आहे. ओके, लिथोस्फेअर, हा तो लिथोस्फेरिक जो स्लॅब आहे, हा लिथोस्फेरिक स्लॅब समुद्राच्या भूपट्टावर आणि जमिनी भूपट्टावर किंवा खंडीय भूपट्टाच्या खाली सुद्धा सापडतो. आता पृथ्वीच्या अंतरंगात तर तुम्ही बघितलंच असेल की वरची जी सियाल जी आहे आणि सायमा जी आहे, याच्यामध्ये जड कोण आहे? तर जड सायमा आहे. कोण जड आहे? सायमा. का जड आहे सायमा? कारण की सायमाची घनता काय आहे? तर जास्त आहे. आणि सियालची जी घनता आहे ही घनता कमी आहे. त्याच्यामुळे सियाल आणि सायमा या दोघांच्या दरम्यान कुठेतरी घनतेमध्ये फरक आहे. काय आहे? तर घनतेमध्ये फरक आहे. आणि घनतेत फरक जर असेल तर त्या ठिकाणी, जर घनतेत मोठ्या प्रमाणात फरक जर असेल तर त्या ठिकाणी कुठं ना कुठंतरी त्यांच्यामध्ये फ्लोटिंग इफेक्ट
काय असेल, फ्लोटिंग इफेक्ट. म्हणजे जड थरावर हलका थर तरंगतो, हा इफेक्ट कदाचित या ठिकाणी असू शकतो, असं सगळ्यात पहिले यांनी मत मांडलं. ठीक आहे. यांनी असं सांगितलं की या ज्या प्लेट्स आहेत ह्या क्षैतिजरित्या ॲस्ट्रोनोस्फिअरवर कठोर एकक म्हणून हलतात. काय हलतात? या हलत राहतात. ठीक आहे, लक्षात. लिथोस्फिअरमध्ये कवच आणि वरच्या आवरणाचा समावेश असतो, ज्याची जाडी सागरी भागांमध्ये फक्त 5 ते 10 किलोमीटर आणि खंडीय भागामध्ये सुमारे 200 किलोमीटर पर्यंत सुद्धा असू शकते. म्हणजे जो लिथोस्फेरिक कवच आहे, हा लिथोस्फेरिक कवच हा ठिकाणी 5 किलोमीटरचा पण असू शकतो आणि जास्तीत जास्त 100 किलोमीटर पर्यंत सुद्धा तो जाऊ शकतो. मी सायमा सियाल नाही म्हणत आहे, मी तुम्हाला लिथोस्फेरिक म्हणतोय. आजकाल नवीन NCERT मध्ये लिथोस्फेरिक हा शब्द वापरला जातोय. काय वापरला जातोय? लिथोस्फेरिक. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आपल्या भूकवचाचा जो वरचा भाग आहे, नीट समजून घ्या, भूकवचाचा जो वरील भाग आहे, जस्ट 1 मिनिट, आपल्या भूकवचाचा जो वरचा भाग आहे हा आहे खंडीय भाग. ठीक आहे, आणि हा आहे महासागरीय भाग. तर आपण अंतरंगात काय शिकलं? खंडीय जमीन ही फक्त 30 किलोमीटरच्या आसपास राहते आणि त्याच्या खाली सायमा आणि हे सियाल. सायमा हे 10 किलोमीटरच्या आसपास राहते. पण आपल्याला आता तुमच्या उत्तरामध्ये हे नाही आलं पाहिजे की सियाल आणि सायमा. तुम्हाला मी समजून सांगताना सांगेल भले, पण लिहिताना तुम्हाला NCERTच्या अँगलने लिहायचं. तुम्ही जर का तिथं आपलं डोकं चालवायला गेलात आणि सायमावर हलतोय डुलतोय असं जर लिहित बसला तर लय मोठा कांड होऊन जाईल. कारण की जुन्या काळामध्ये ह्या गोष्टी असायच्या. आता नवीन आधुनिक स्वरूपामध्ये जे NCERTने काही चेंजेस केले त्यांच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये NCERTने काही शब्द जाणून बुजून वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये लिथोस्फिअर, ओके, लिथोस्फिअर बऱ्याचदा फक्त एकच शब्द वापरलेला आहे, लिथोस्फिअर. ठीक आहे, काय वापरलाय? लिथोस्फिअर. चुकूनही वेगळ्या पद्धतीने त्याच्यात शिरायचं नाही. ठीक आहे, नाही तर चालले तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहायला, मग काही लिहायला लागले. असं करायचं नाही. मी परत एकदा सांगतो, याच्यामध्ये जरा थोडंसं जपून जायचं. ठीक आहे, याच्यामध्ये थोडंसं जपून चालायचं. इथपर्यंत लक्षात आलं? म्हणून कधी पण जेव्हा तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगाबद्दलच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लिथोस्फिअर जो आहे, पृथ्वीचा जो वरचा थर आहे, तो NCERTने 300 किलोमीटर किंवा 200 किलोमीटरच्या आसपास सांगितलेला आहे. आता नीट समजून घ्या. NCERTचं म्हणणं असं आहे की हा आहे आपला पृथ्वीचा वरचा कवच. या वरच्या कवचामध्ये अप्रॉक्सिमेटली एक 200 किलोमीटरचा जो पट्टा आहे, खोली, 200 किलोमीटर खोलीचा भाग. ओके, ह्या 200 किलोमीटर खोलीच्या भागाच्या किंवा हे 400 ते 300 किलोमीटरच्या खोलीच्या भागापर्यंत. ठीक आहे, तर 300 किलोमीटर खोलीच्या भागापासून काही द्रावण, ओके, काही जे अंतर्गत द्रावण आहे ते असं वरती येतं इथून. आणि हे जे द्रावण वरती येतं, ओके, या द्रावणाला वरती आल्यानंतर हे द्रावण या ठिकाणी धक्का मारायला सुरुवात करतं. हे लक्षात ठेवा. ह्याला लिक्विड प्लास्टिक म्हणतात. काय म्हणतात? लिक्विड प्लास्टिक. हे सॉलिडही नसतं, हे लिक्विडही नसतं, हे मिडम लेवलवरती असतं. हा डायग्राम तुमचा परीक्षेमध्ये गेला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहाल त्यावेळेस या अँगलने लिहाल. हा ट्राय करू नका. मग सियाल आणि सियमा ते पृथ्वीच्या अंतरंगातल्या
ज्यावेळेस तुम्ही टेक्टॉनिक थेरी मांडता, ही टेक्टॉनिक थेरी माझी नाही आहे, या 3 लोकांनी मांडलेली आहे. त्या 3 लोकांनी त्यांची लय डोकं तयार केलेली आहे, आणि त्यांनी मग त्यांचे जे व्ह्यू मांडले, ह्या व्ह्यूवरती ही प्लेट टेक्टॉनिक तयार झाली. त्यांनी हे सांगितलं होतं की पृथ्वीचा जो वरचा 200 किलोमीटरचा जो थर आहे, ज्या 200 किलोमीटरच्या थराची जाडी भूखंडाच्या खाली किती आहे, तर भूखंडाच्या भूखंड, या भूखंडाच्या खाली ती जाडी, जर ह्याच्यावरती सपोज भूखंड असेल तर या भूखंडाच्या खाली त्याची जाडी कमीत कमी किती असणार, तर 200 किलोमीटरपर्यंत असणार. आणि जर महासागर असेल तर महासागरामध्ये ह्याची जाडी किती असणार, तर फक्त 100 किलोमीटरची असणार. तर सपोज या ठिकाणी अशा ॲक्टिव्हिटी घडतायत, सपोज या ठिकाणी अशा ॲक्टिव्हिटी घडतायत, तर काय होईल, अंतर्गत भागात उष्णता जास्त असणार. या ठिकाणी काय असणार, उष्णता जास्त असणार. आणि अंतर्गत भागातील उष्णता जास्त असल्यामुळं ते जे लिक्विड प्लास्टिक आहे, हे जे लिक्विड प्लास्टिक आहे, हे लिक्विड प्लास्टिक काय होतं, वर जातं. आणि वर जाऊन वरती जो स्लॅब तयार करून ठेवलेला आहे कवचाचा, या भूकवचाचा जो वरचा घनरूपी भाग आहे, या घनरूपी भागाला काय करते, ते धक्के मारते. म्हणजे आपला जो भूकवच आहे तो इथं वरती आहे, या घनरूपी भागाला काय करते, ते धक्के मारते. आता ह्या धक्क्यामध्ये सपोज या ठिकाणी व्हॉल्कॅनिक इरप्शन वरती आलंच, तर या ठिकाणी व्हॉल्कॅनिक इरप्शन वरती आलं तर इथं एक जमीन तयार होऊन जाईल. इथं काय होते, एक जमीन तयार होते. आलं लक्षात, जमीन तयार होते. हे त्यांनी पहिले सांगितलं की ज्यावेळेस अंतर्गत भागातून एखादी ऊर्जा वर येते किंवा अंतर्गत भागातून लावारसाचा फ्लो जो वरती येतोय, तर तो काय करतो, सगळ्यात पहिले ह्या जमिनीला फोडतो आणि फोडून त्या ठिकाणी लावा वरती येतो आणि नवीन जमीन तयार करतो. या ठिकाणी नवीन जमीन तयार करतो. आता ही जमीन समुद्राच्या खाली पण तयार होऊ शकते किंवा ही जमीन आपल्या खंडावरती सुद्धा तयार होऊ शकते. ही जमीन समुद्राच्या खाली सुद्धा होऊ शकते आणि ही जमीन समुद्राच्या वरती सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं या जमिनी या ठिकाणी बनत राहतात. आपल्या पृथ्वीवर आजही नवीन नवीन जमिनी बनत चाललेल्या आहेत. आजही नवीन नवीन ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी होते. हे कधीही थांबलेलं नाही आहे. 24 तास आपल्या पृथ्वीमध्ये नवीन नवीन चेंजेस होत राहतात. पृथ्वी स्थिर झालेली नाही आहे अजूनही. आणि हा सगळा जो पॅटर्न आहे हा पूर्ण लिथोस्फिअरचा पॅटर्न आहे. आता होतं काय नीट समजून घ्या. मला सांगा, खालून वरती आलेली जी ऊर्जा आहे, जी हा जो फ्लो आहे लिक्विड प्लास्टिकचा, हा सगळ्याचा सगळा बाहेर येणार आहे का? नाही. हा काय होतो, हा फ्लो पुढे गेल्यानंतर बाजूला डायव्हर्ट होतो. काय होतं, डायव्हर्ट होतो. आणि डायव्हर्ट झाल्यामुळे ही जी वरची थीम तयार करून ठेवलेली आहे, वरची जी प्लेट असते, ही याला काय म्हणतात, प्लेट. या प्लेटला हा खालचा फ्लो काय करतो, बाजूला सारतो. हे आपण सी स्प्रेडिंगच्या वेळेस पण समजून घेतलं होतं. खालचा फ्लो काय करतो, हा फ्लो या भागाला बाजूला सारतो आणि या ठिकाणी नवीन जमीन तयार करतो. काय करतो, नवीन जमीन तयार करतो. केलं नवीन जमीन तयार. आता मला सांगा, सगळ्याच्या सगळा बाहेर येणार आहे का? नाही. तर तो या बाजूला निघणार आहे. ओके. तर हा जो फ्लो ज्यावेळेस प्लास्टिक लिक्विड खालून वाहतो, हा जो प्लास्टिक लिक्विड त्याच्या खालून वाहतो, तर प्लास्टिक लिक्विड या भागामध्ये काय करतो, त्याला आपल्या सोबत घेऊन जातो. लक्षात घ्या, प्लास्टिक लिक्विड, हा जो प्लास्टिक लिक्विड आहे, हा एकदम प्लास्टिक नसतो, असा एकदम म्हणजे चिपचिपा नसतो, पण तो एक द्रावण असतं. ते प्लास्टिक लिक्विड काय करतं, आपल्या भूपट्टाला किंवा जमिनीच्या त्या स्लॅबला, ओके, प्लास्टिक लिक्विड आपल्यासोबत घेऊन जाते. हे प्लास्टिक लिक्विड काय करते, आपल्यासोबत घेऊन जाते. यामुळे हे दोन्ही भूपट्ट
ओके, हे दोन्ही भूपट्ट एकमेकांच्या पासून वेगळे सरकतात, लांब जातात. हे दोन्ही भूपट्ट एकमेकांपासून लांब जातात. आता लांब गेल्यावरती मध्ये काय तयार होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय तयार होतं? या ठिकाणी एक नवीन जमीन तयार होते. आपल्याला नवीन जमीन तयार होते याला आपण ऑलरेडी शिकून बसलेलो आहोत. समुद्राचा तळ तयार होतो समुद्राच्या आतमध्ये. तर जमिनीवरती तयार काय होतं मग? तर जमिनीवरती या ठिकाणी मोठी खचदरी तयार होऊ शकते, दोघांच्या मध्ये खड्डा तयार होऊ शकतो. जर हे जमिनीवर घडलं, एकमेकांपासून लांब जर हा फोर्स जात असेल, हे जर जमिनीवर घडलं तर त्या ठिकाणी खूप मोठे व्हॉल्कॅनिक माउंटन रेंज तयार होऊ शकते. व्हॉल्कॅनिक माउंटन रेंज तयार होऊ शकते. जर वरती दिसत नसेल तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला माहिती आहे मी काय बोललो ते. व्हॉल्कॅनिक माउंटन रेंज तयार होते जर हे एकमेकांपासून लांब गेलं असेल तर. आणि हे जर समुद्रात झालं असेल तर, जर हे समुद्रात झालं तर नवीन जमीन तयार होते आणि समुद्री कटक तयार होतं. ओके, ह्याला म्हणतात समुद्री कटक. समुद्री कटक कुठं तयार होतो? या ठिकाणी तयार होतो. आता इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस हा स्लॅब सरकतो, ओके, ऑलरेडी हेस नावाच्या एका व्यक्तीने समुद्राचा तळ कसा तयार होतो हे सांगितलेलं होतं. परंतु या 3 लोकांना आता हे समजून सांगायचं होतं. ओके, मॅकेन्झी, पार्कर आणि मॉर्गन. मॅकेन्झी, पार्कर आणि मॉर्गन या 3 लोकांना हे समजून सांगायचं होतं की ही प्लेट नक्की जाते कुठे आणि कुठे जाऊन नक्की तिचं सबडक्शन होतं हे त्यांना सांगायचं होतं. आणि म्हणून यांनी काही भाग तयार करायला, म्हणजे काही डिझाईन किंवा काही थिअरी मांडायला सुरुवात केली. त्यांचं असं म्हणणं होतं, प्लेटचा मोठा भाग 2 पैकी कोणता व्यापतो यावर अवलंबून प्लेट कॉन्टिनेंटल प्लेट किंवा ओशनिक प्लेट म्हणून संबोधले जाऊ शकते. बघा, प्लेटला 2 प्लेट्स मानलं जातं. एक कॉन्टिनेंटल प्लेट ज्याच्यावरती खंड असतो आणि एक ओशनिक प्लेट, ओके, ज्याच्यावरती ओशन असतो. ठीक आहे, आता आपण ह्याची डायग्राम तयार करू. म्हणजे आता थोडक्यात आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे एक कॉन्टिनेंटल प्लेट आपण घेऊ आणि दुसरी काय घेऊ, ती पण एक कॉन्टिनेंटल प्लेट आपण घेऊ. आणि दुसरं या ठिकाणी एक ओशनिक प्लेट आपण घेऊ. समजून घ्या, राईट. हा झाला आपला कॉन्टिनेंटल प्लेट. आता आपण काय घेऊ, एक ओशनिक प्लेट घ्यायचा प्रयत्न करू. ओशनिक प्लेट आपण जरा थोडीशी निळसर घेऊ. हे आहे ओशनिक प्लेट आणि ह्याच्या भागावरती काय आहे, ह्याच्यावर आहे हा पूर्णपणे ओशन. डायग्राम ओळखीची वाटते? आपण हे थोड्या वेळापूर्वी पाहिली पण होती, पण आपल्या हाताने बनवणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही हाताने बनवाल तेवढं तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता मधल्या भागात तुम्हाला काय दिसतंय, ते एक ओशनिक क्रस्ट दिसते आणि या ओशनिक क्रस्टला बघा आपण काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. ओशनिक क्रस्टला डिवाइड केलेले आहे. ओशनिक क्रस्टचे हे असे तुकडे तुकडे, म्हणजे याच्यावरती रिड्स तयार झालेले आहेत. हे सगळे काय आहेत, ओशनिक रिड्सचे डोंगर. म्हणजे ओशन फ्लोअरला ऑलरेडी डोंगर रांगा तयार झालेल्या आहेत. ह्याचाच अर्थ असा की ह्याचं वय हे सगळ्यात जास्त आणि ह्याचं वय एकदम नवीन. ओके, हा एकदम न्यू आणि हा एकदम ओल्ड.
हा एकदम ओल्ड. आता ह्याच्यातनं तुम्हाला समजून घ्याच का मी जे समुद्रतळ संरचना म्हणजे समुद्रतळ प्रसरण सिद्धांत शिकवला होता त्याच्यात तुम्हाला समजून घ्यायचं आहे की समुद्राच्या ज्या खालची जमीन आहे ही समुद्राच्या खालची जमीन ही काय होते, या कटकापासून जसं जसं लांब जाईल तसं तसं ती जास्त वयाची असते. आता झालं असं की अंतर्गत भागातून आता येऊ आपण आपल्या मेन रंगात, कुठला लाल रंग धिंगाणाच. तर अंतर्गत भागातून या ठिकाणी फुल फोर्सनं काय येते, ताकद येते एक अंतर्गत भागातली, त्याला आपण म्हणू लिक्विड. आपण काय म्हणतो याला, लिक्विड सेक्शन. आता हा सगळ्याच्या सगळं इकडे येणार आहे का, नाही, काही भाग असा इकडे जाणार, काही भाग इकडे जाणार. तर हा जो अंतर्गत लावा आहे ह्या अंतर्गत लाव्याचा काही भाग एकतर वरती जाऊन इकडे जाणार आणि त्याच्यामुळे काय होणार, या ठिकाणी ही जी प्लेट आहे ही प्लेट ओके या दोघांमध्ये जे घर्षण होतं ह्या घर्षणामुळं या फ्लोमुळं ही प्लेट काय होते, सरकत जाते. ठीक आहे, ही प्लेट काय होते तर सरकत जाते. आणि एकदा प्लेट सरकत गेली, ठीक आहे, एकदा प्लेट सरकली की ही प्लेट काय करते, ही जी खंडीय प्लेट असते, ही जी खंडीय प्लेट असते या खंडीय प्लेटला जाऊन धडकते. तर इथं ती पहिली सगळ्यात आधी धडकली असावी, इथं जाऊन ती काय झाली, धडकली. आता यावरती खंड आहे म्हणून आपण ह्याला खंडीय प्लेट म्हणतो. यावरती ओशन आहे, महासागर, त्यामुळे याला ओशनिक क्रस्ट म्हणतात किंवा ओशनचा एक भूपट्टा म्हणून ओळखला जातो. आता खालचा फ्लो जो आहे ओके, हा जो फ्लो आहे हा दुर्बलावरणातून तयार झालेला असतो. हा दुर्बलावरणातून अंतर्गत भागात अंतर्गत उष्णतेमुळे हा गरम झालेला असतो, या ठिकाणी गरम असतो आणि हा वरती आलेला असतो, हा वरी आलेला असतो. या ठिकाणी व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी चालू आहे, नो प्रॉब्लेम, हे तर चालू द्या व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. परंतु सगळा व्हॉल्कॅनो बाहेर पडतोय का एकाच वेळेस, नाही. तर या ठिकाणी काय होतं, बाजूला ताण पडतो, ह्याला काय म्हणतात, ताण पडणे. या ठिकाणी काय पडलंय बरं, या ठिकाणी पडलाय ताण. ठीक आहे, हा जो ताण पडलाय या ताणामुळं प्लेट दोन्ही बाजूली मोमेंट करते, असं यांना सांगायचं होतं. आता हे काय बोलत होते बरं बघू. पॅसिफिक प्लेट मुख्यत्वे एक महासागरीय प्लेट आहे, तर युरेशियन प्लेट महाद्वीपीय प्लेट आहे. तर लक्षात घ्या, आपल्या महासागरात किंवा आपल्या जगात ही जी ग्रीन कलरची जी तुम्हाला प्लेट दिसते ही ग्रीन कलरची प्लेट ही युरेशियन प्लेट आहे. ओके, पण या युरेशियन प्लेटमध्ये इकडे अटलांटिक आणि वरती आर्टिक महासागर जरी असला तरी ही पूर्णपणे खंड भारताच्या बाजूनी ही पूर्ण काय एक खंड असल्यामुळे ती एक खंडीय प्लेट आहे. आफ्रिका ही पण काय एक खंडीय प्लेट आहे. भले त्याच्यावरती अटलांटिक ओशन आहे, दक्षिणेकडे साऊथ सी आहे, इकडे हिंदी महासागराचा काही भाग आहे, असू द्या, प्रॉब्लेम नाही आहे. समुद्राचा भाग असला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ॲटलिस्ट ही प्लेट ओके एक थाळी सजवलेली आहे आणि त्या थाळीवरती जो भात वाढलेला आहे तो भात म्हणजे आफ्रिका. जशी आपल्याकडे एक ताट असते, आपल्याकडे जसं एक थाळी असते आणि या थाळीवरती इथं भात ओके इथं चपाती, बरोबर, ह्या ज्या भात आणि चपाती असतात किंवा भात आणि वरणाची वाटी असते, तसं समजून चला. आता मला सांगा, ही आहे आपल्या इंडियाची प्लेट, इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची प्लेट. वाईट आहे का, नाही ना, मस्तपैकी पसरलेली आहे. इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची समान प्लेट आहे, पण इंडिया म्हणजे थोडक्यात चपाती आणि ह्यो म्हणजे भात, एकाच प्लेटवर आहेत ना. म्हणजे आपली ही प्लेट हलली की दोन्ही पण बाबा हलतात. तुम्ही तुमची प्लेट हलवली की त्याच्यावरचा भातही हलणार ना. करून बघा आज रात्री ट्राय. ओके, जेवायचं ताट वाढलं की त्याला थोडं हलवायचं, हलवलं की त्याच्या बघा वाटीच्या आतमधलं वरण बिरण सगळं हलतं. कधी ट्राय केलंय काय? जेवायची जी प्लेट जर तुम्ही हलवली तर त्याच्या आतमधील वस्तू हलतात आणि स्पेशली वरण असेल वाटीत बसले तर ते सुद्धा हलतं. म्हणजे याचाच अर्थ की प्लेटची मुवमेंट झाली की खंडांची पण मुवमेंट होते.
नाही तर प्लेट खालची सरकते आणि वरचा खंड तसाच बोक्यासारखा बसलाय असं नसतं. किंवा फक्त खंड सरकतोय आणि प्लेट खाली तशीच आहे असं नाही. किंवा खालची प्लेट सरकली आणि वरच्या त्या वाटीला काही फरकच नाही पडते असं पण नाही. मी परत 2 वेळा सांगतो, काय नीट ऐका. तुम्ही प्लेट ठेवलेली आहे, अरे माझ्याकडे प्लेट होती, थांबा मगापासून मी प्लेट काढली बाहेर, थांबा 2 मिनिट. कित्थर गई रे. आता याच्यावर काय ठेवू. चला बघा, ही आहे प्लेट, खास तुमच्यासाठी आणलेल्या ह्या. प्रत्यक्ष ते करायला लागतं बघा, काय करता. ही प्लेट एक आणि हा माऊस आहे. हा माऊस म्हणजे खंड एक. मला सांगा आता हे नक्की पडणार, फुटलं बिटलं तर तुम्ही जबाबदार. आता सपोज ही प्लेट अशी स्थिर आहे आणि ह्या प्लेटला जर मी असं हलवलं तर बघा तो कुठे गेला. तिला असं मागं हलवलं तर बघा ते कुठं आलं. जर प्लेट मुवमेंट करते तर हा सुद्धा मुवमेंट करतोय. लीट आलं लक्षात. जर प्लेट खालची हलती तर खंड सुद्धा हलणार. प्लेट खालची हलती तर खंड सुद्धा हलणार. समजलं, डोक्यात फिट झालं. प्लेट स्थिर राहिली तर खंड सुद्धा स्थिर राहणार. तिला एखादी येऊन धडकली तर खंड सुद्धा चिंबणार. ओके, प्लेट जर दुसऱ्या प्लेटला येऊन धडकली तर त्यांच्यामध्ये नक्कीच धडकाधडकी होणार आणि ह्या धडकाधडकीतून त्या खंडावरती पण इम्पॅक्ट पडणार. सिंपल गोष्ट आहे. म्हणजे ह्या प्लेट ऍक्टिव्हिटी सतत होत राहतात आणि प्लेट हल्ली की सगळ्याच गोष्टी हल्ल्या. बरोबर, प्लेट हल्ले की सगळ्याच गोष्टी हल्ल्या. तसं इंडिया आणि ऑस्ट्रेलिया प्लेट हल्ली की ऑस्ट्रेलिया आणि इंडिया हे सुद्धा हलणार. वेगनरने काय सांगितलं होतं, वेगनरने एवढंच सांगितलं होतं की फक्त खंड वाहत गेले. हेसनी सांगितलं होतं की समुद्र तयार झाले. आणि ह्या तिघांनी काय सांगितलं, मॅकेन्झीनं, पीटरनं, ह्या लोकांनी काय सांगितलं. ह्या लोकांनी एकच सांगितलं की बाबांनो प्लेट हलत गेली. प्लेट हल्ल्यामुळं खंड सुद्धा हल्ले आणि खंडांचे आकार सुद्धा बदलले. आता जसे खंड आपल्याला दिसत आहेत तसे एकेकाळी खंड नव्हते. आता जसे खंड दिसत आहेत तसे जुन्या काळात नव्हते. ऑस्ट्रेलिया जो असा दिसतोय तो पहिला असा नव्हता. आफ्रिका जो दिसतोय तो कदाचित आफ्रिका फक्त एवढाच असावा. हा वरचा आफ्रिकेचा भाग नसावा. कदाचित हा समुद्राच्या आतमधून वरती आलेला आहे. जो सहारा आहे, सहारा वाळवंटाचा भाग, तो कदाचित समुद्राच्या आतून वरती आलेला आहे. तो त्या ठिकाणी पहिला नसावा. असे व्ह्यू पुढे मांडले गेलेले आहेत. आपण ज्यावेळेस डिटेलमध्ये सविंद्र सिंगचा पुस्तकातून ज्यावेळेस आपण रेफरन्स म्हणून तिथं शिकायचा प्रयत्न करू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हा यार हे खूप डिटेल आहे. आता सध्या मी फक्त बेसिक म्हणून बघा टायटलच मी लिहिलेलं आहे बेसिक. आज पहिले बेसिक समजून घ्या. प्लेट ऍक्टिव्हिटी चालते कशी. अख्खं लेक्चर जाऊ द्या याच्यावरती, काही फरक नाही मला. पण तुम्हाला प्लेट ऍक्टिव्हिटी एवढीच परफेक्टली डोक्यात बसली पाहिजे की तुम्हाला नंतर तुमच्या मनाने लिहायचं जरी म्हणलं तरी तुम्ही स्मूथली लिहू शकता. वेगनरनी काय सांगितलं, खंड वाहिले. हेसनी सांगितलं समुद्र तळ तयार झाला. ह्यांनी काय सांगितलं, दोन्ही सिद्धांतांना एकत्रितरित्या मांडून ह्यांनी सांगितलं की बाबांनो प्लेट वाहत गेली. प्लेट वाहिली, ओके, प्लेट वाहिली आणि प्लेट वाहिल्यामुळं खंडही वाहत गेला आणि मग खंडाचं वहन झालं. खंड वहन झालंय बरोबर आहे, पण फक्त खंड वाहत नाही पळाला. भारतच फक्त तुरु पळत नाही गेला. त्याला काय पाय नव्हते फुटलं तिथं की निघाला त्याच्या प्लेटवरनं चालत चालत जाऊन धडकत बसला तिकडं. मारतोय टकऱ्या युरेशियाला, करतोय हिमालय तयार. तसं नाही. भारताची प्लेट सरकत गेली म्हणून भारत सरकत गेलाय. कारण की ज्यावेळेस आपण प्लेट ऍक्टिव्हिटी बघतो, प्लेट टेक्टॉनिक बघतो, तर ह्याला कुठली गती असणार आहे. ह्याला गतीच नाही ना. ह्याला गतीच नाहीये. अरे काय झालं, हा ह्याला गतीच नाहीये. गती खालच्याला आहे. खालचं मुवमेंट होतंय आणि खालची मुवमेंट काय होते, प्लेट का हलतोय, तर प्लेट यासाठी हलतोय कारण की अंतर्गत भागाची ऍक्टिव्हिटी आहे. ओके, अंतर्गत भागातली जी ऍक्टिव्हिटी आहे ही त्या समुद्राच्या प्लेटला हलवतीये. ही त्या समुद्राच्या प्लेटला तोडतीये आणि समुद्राच्या प्लेटला बाजूला सारतीये आणि या ठिकाणी अंतर्गत भागातून जमीन तयार करते. आणि याच्यामुळे काय होतंय, तर जी प्लेट आहे ही प्लेट खंडीय जमिनीच्या खाली शिरतीये. आता इथं प्रश्न एक निर्माण असा होतो की खंडीय जमिनीच्या खाली ओशनिक क्रस्ट का शिरली. ओशनिक क्रस्ट त्याच्या वरती का नाही गेली. म्हणजे आपल्या जगामध्ये ओशनिक क्रस्ट जो आहे हा ओशनिक क्रस्ट असा का नाही वरती आला आणि खंडीय जमीन म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्ट असा खाली का नाही गेला.
म्हणजे आपल्याकडे समुद्राची जमीन अशी वरती येऊन का नाही बसली? असं का नाही घडलं? तर याचं रिझन पण तुम्हाला द्यायचंय. आणि हे कधी तुम्ही द्याल? ज्यावेळेस एखादा प्रश्न प्लेट टेक्टॉनिक वरती तुम्हाला तुमचे व्ह्यू मांडण्यासाठी, प्लेट टेक्टॉनिक सिद्धांतावरती टीकात्मक परीक्षण करा किंवा प्लेट टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी बद्दल तुमचं मत मांडा, त्याला स्पष्ट करा. अशा स्वरूपाचे ज्यावेळेस क्वेश्चन येतील, माहिती द्या या गोष्टीमध्ये कधी असं लिहायचं नाही. माहिती द्या, प्लेट टेक्टॉनिक संकल्पना समजून सांगा, तिथं नाही सांगत बसायचं. तिथं वर्ग आपल्या नवीन नवीन दिमाग नाही लावायचे. एक्झॅक्टली ऐश्वर्या, बरोबर. या ठिकाणी काय होतं? या ठिकाणी कॉन्टिनेंटल क्रस्ट पेक्षा ओशनिक क्रस्टची घनता जास्त होती आणि घनता जास्त असल्यामुळे कॉन्टिनेंटल क्रस्ट पेक्षा ओशनिक क्रस्ट हा जड होता. तुम्ही म्हणाल की सर तुम्हीच म्हणले होते की हा फक्त 5 ते 100 किलोमीटरचाच असतो कॉन्टिनेंटल क्रस्टचा भाग, आणि ह्या लिथोस्फेरिक खंडांचा लिथोस्फेरिक भाग हा 100-200 किलोमीटर एवढा जाड असतो. तरी पण कसं काय असं? तरी पण कसं काय असं याचा अर्थ इथं हे समजून घ्यायचं आहे पोरांनो, की आपल्या ओशनिक क्रस्टची जी जमीन किंवा जी रचना असते ना ती बेसॉल्टिक रॉक पासून तयार झालेली असते. तो प्युअर अग्निजन्य खडक असतो आणि कॉन्टिनेंटल क्रस्टमध्ये स्थरित खडक असणार, रूपांतरित खडक असणार, अग्निजन्य खडक असणार, त्याच्या थरावर थर साठत जाणार. ह्या सगळ्या कुठं इकडे होत राहतील, इथं नाही होणार. म्हणून ओशनिक क्रस्ट जो आहे हा ओशनिक क्रस्ट थोडासा काय असतो? जड असतो. आणि ओशनिक क्रस्ट जड असल्यामुळे या ओशनिक क्रस्ट कधीच असा कॉन्टिनेंटल क्रस्टच्या अंगावर जाऊन नाही बसत, तर तो काय होतो? तो खाली शिरतो. काय शिरतो? खाली शिरतो. आणि खाली शिरल्यावर ती त्या ठिकाणी या ओशनिक क्रस्टने या कॉन्टिनेंटल क्रस्टला या ठिकाणी काय केलं? तर वलीकरण करायला सुरुवात केली. इथं ती वलीकरण करते. काय करते? इथं फोल्ड माउंटन, फोल्ड बनवते. ज्या ठिकाणी या दोघांची टक्कर होते अशा ठिकाणी फोल्ड माउंटन क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे ओशनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट जेव्हा एकमेकांना येऊन भेटतात तेव्हा त्या ठिकाणी एकतर काय तयार होऊ शकतात? फोल्ड माउंटन तयार होऊ शकतात, किंवा समुद्राच्या आतमध्ये या ठिकाणी गर्ता निर्माण होऊ शकते. म्हणून क्वेश्चन येऊन गेलेला पण आहे की जेव्हा एक प्लेट टेक्टॉनिक किंवा कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट ज्यावेळेस एकमेकांना येऊन भिडतात, तर एकमेकांना येऊन भिडल्यानंतर त्या ठिकाणी काय तयार होतात? तर त्या ठिकाणी गर्ता किंवा फोल्ड माउंटन क्रिएट होतात. ह्याच ऍक्टिव्हिटी तुम्हाला समजून घ्यायच्यात. जेव्हा केव्हा तुम्ही या ऍक्टिव्हिटी नीट समजून घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल की हे नक्की लॉजिक आहे कुठल्या प्रकारचं. हे लॉजिक नक्की आहे कुठल्या प्रकारचं. म्हणून प्लेट टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी ह्या खूप इम्पॉर्टंट राहतात. आता पॅसिफिक प्लेट ही आपल्या पृथ्वीवरची एक विशालकाय प्लेट म्हणून ओळखली जाते. ही इकडं पण ती पिवळी आहे आणि इकडं पण ती पिवळीच आहे, आणि जवळपास आपल्या पृथ्वीवरचा 1/3 भाग तिने कव्हर केलेला आहे. खूप मोठी प्लेट आहे ती. तर पॅसिफिक प्लेट ही पूर्णपणे कशातली प्लेट आहे? तर ही प्लेट पूर्ण महासागरीय प्लेट आहे. महासागरीय प्लेट आहे. या प्लेटच्या ठीक आहे, या प्लेटच्या ठीक आहे बाजूने पूर्णपणे यंग फोल्ड माउंटन, माउंटन रिज, खंदक किंवा दोष म्हणजे फॉल्ट ह्या प्लेट भोवती असतात. सगळ्या लहान लहान प्लेट सुद्धा तिच्या भोवती आहेत. म्हणजे जी पॅसिफिक प्लेट आहे या पॅसिफिक प्लेटच्या दरम्यान छोट्या छोट्या काही प्लेट्स आहेत. पॅसिफिक प्लेट कुठे आहे? बघा इथं आहे ही पॅसिफिक प्लेट, इथं अर्धी, आणि इकडे ही पॅसिफिक प्लेट. जगाला जर आपण गोल केलं तर इथं पॅसिफिक प्लेट येते. इकडे आणि इकडे जगाला जर आपण गोल कराल तर ही सगळ्यात महत्वाची पहिली पॅसिफिक प्लेट. त्याच्यानंतर या ठिकाणी उत्तर अमेरिका प्लेट, ज्याच्यामध्ये उत्तर अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, या ठिकाणी काय तर ग्रीनलँड,
हा सगळा उत्तर अमेरिका प्लेटचा भाग जो की अटलांटिक महासागराच्या भागात पासून तर अगदी या ठिकाणी तर ज्या ठिकाणी ही ओशनिक प्लेट आहे म्हणजे पॅसिफिक प्लेट आहे आणि इथं नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे. लक्षात घ्या PP आणि NAP यांच्या बॉर्डरवरती तुम्हाला डोंगर रांग दिसणार का ना? कोणती डोंगर रांग आहे या ठिकाणी सांगा पटकन. या ठिकाणी कोणती डोंगर रांग आहे? हिमालय? कोणती डोंगर रांग आहे या भागात? या ठिकाणची डोंगर रांग तर ती डोंगर रांग आहे रॉकी. कोणती डोंगर रांग आहे? रॉकी. तर ही जी रॉकी डोंगर रांग आहे या रॉकर डोंगर रांगेची निर्मिती झाली. बरोबर या प्लेट याच्या पूर्वेकडे असलेली नाझका नावाची एक प्लेट आहे. ज्या ठिकाणी नाझका प्लेट आहे आणि साऊथ अमेरिकन प्लेट आहे. नाझका प्लेट आणि साऊथ अमेरिकन प्लेट आणि दक्षिणेकडच्या बाजूला अंटार्क्टिका प्लेट. ओके, दक्षिणेकडच्या बाजूला अंटार्क्टिका प्लेट. याच्यात प्लेट्स आहेत. या प्लेट्सच्या बॉर्डरवरती सुद्धा तुम्हाला काय तयार झालेले? एक डोंगर रांग तयार झालेले. याला म्हटलं जातं अँडीज डोंगर रांग. तसंच आफ्रिका प्लेट आणि युरेशिया प्लेट युरोपच्या बाजूची या प्लेटच्या बॉर्डरवरती डोंगर रांग तयार झालेली आहे. त्याला म्हणतात आल्प्स डोंगर रांग. तर इंडिया प्लेट, इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यावरती झालेला हिमालय तयार. तर शास्त्रज्ञांना असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी प्लेटच्या बॉर्डर्स आहेत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी प्लेटच्या बॉर्डर्स आहेत अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पर्वत रांगेची निर्मिती झालेली आहे. पर्वत रांगेची निर्मिती. मग ही कशी काय झाली बा? मग त्यांना असं लक्षात आलं की हे खंड कुठल्या तरी दिशेला वाहत गेले म्हणूनच त्या साईडला प्लेटची निर्मिती झालेली असावी. म्हणजे थोडक्यात शास्त्रज्ञांनी असा विचार केला जो की तुम्ही आता पाहणं गरजेचं आहे. आणि आता थोडंसं लक्ष द्या. ओके, जो की आता थोडंसं लक्ष द्या. ज्यावेळेस कॉन्टिनेंटल क्रस्ट, आता बघा आपण कॉन्टिनेंटल क्रस्टचा विचार करू. ठीक आहे, ही एक कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ही एक ओशनिक क्रस्ट. आता एक ओशनिक क्रस्ट आणि सपोज ओशनिक क्रस्ट जेव्हा कॉन्टिनेंटल क्रस्टकडे येते तेव्हा ही जी ओशनिक क्रस्ट आहे ही ओशनिक क्रस्ट खालच्या बाजूला जाते. कधी पण अशा पद्धतीने डायग्राम काढू शकता तुम्ही अशा पण पद्धतीचे डायग्राम्स तुम्ही काढू शकता. ओशनिक क्रस्ट काय होते त्याच्या खाली जाते. खाली गेल्यामुळे या प्रदेशात समुद्री भागात कुठे समुद्री भागात गर्ता तयार होतात. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्रेंच. तर या कॉन्टिनेंटलच्या एरियावरती ओके ओली पर्वत तयार होतात. कॉन्टिनेंटल क्रस्टवर ओली पर्वत तयार होतात. आणि इंटरेस्टिंग गोष्ट, जो ओशनिक क्रस्ट आहे जी खाली जाते, खाली गेल्यानंतर ही वितळते. खाली गेल्यावरती ती काय होते? वितळते. आणि वितळल्यावरती या ठिकाणी परत मोठ्या प्रमाणात व्हॉल्कॅनिक इरप्शन करू शकते. तर अशा वेळेस ओके या कॉन्टिनेंटल क्रस्टवर किंवा या ओशनिक क्रस्टच्या एरियात कुठं ना कुठं तरी या ओशनिक क्रस्टच्या एरियात ज्वालामुखी
पर्वत आढळतात. मग लगेच तुम्ही उदाहरण अँडीज पर्वतरांगेचं देऊ शकता. कारण की उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका ही पॅसिफिक कडे कुठे चाललेली आहे, पश्चिमेकडे जात आहे किंवा सरकत आहे, पश्चिमेकडे सरकत आहे. म्हणून उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर किंवा पश्चिम बाजूला तरुण वली पर्वत निर्माण झाला. पश्चिम बाजूला काय तयार झाला, तर तरुण वली पर्वत निर्माण झाला. तरुण वली पर्वत निर्माण जर झाला पश्चिम बाजूला, तरुण वली पर्वत निर्माण झाल्यामुळे काय झालं या ठिकाणी, ओके, या प्रदेशात काय झालं, या प्रदेशात ज्वालामुखी माउंटन पण क्रिएट झाले, वली पर्वत पण तयार झाला आणि त्याच्या समुद्राच्या बाजूला, जिथं समुद्राची बाजू आहे त्याच ठिकाणी गर्ता पण तयार झाल्या, त्या ठिकाणी गर्ता तयार झाल्या. मग आता प्रीला काय विचारलं जातं तुम्हाला, तर प्रीच्या एक्झाम्सला ह्याच्या सगळ्या फॅक्ट्स विचारल्या जातात आणि मेन्सला काय विचारलं जातं हे तुम्हाला स्पष्ट करायला लावतात. एक्सप्लेन द प्लेट टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी इन द रिजन ऑफ पॅसिफिक ईस्टर्न पॅसिफिक अँड द वेस्टर्न कोस्ट ऑफ द नॉर्थ अमेरिका अँड साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट. अशा स्वरूपाचे क्वेश्चन्स तुम्हाला टार्गेट केले जातात. मग ते तुम्हाला एक्सप्लेन करावे लागतील की तिथं का असं घडतं. मग तुम्हाला तिथं प्रत्यक्षदर्शी काय दिसतंय, ज्यावेळेस तुम्ही एखादा मॅप पाहता, मॅप पाहिल्या लक्षात आलं पाहिजे की दोन्ही अमेरिका खंडांच्या पश्चिमेकडच्या बाजूलाच वली पर्वत का तयार झाला, व्हाय, का तयार झाला, पश्चिमेकडच्याच बाजूला का झाला, त्यांनी काय घोडं मारलं होतं तिकडं, पश्चिमेकडच्याच बाजूला होईल. आणि त्याच्या पूर्वेकडची बाजू जी आहे, दोन्ही अमेरिका, उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेच्या ज्या पूर्वेची बाजू आहे या साईडला, इकडं सगळी जुनी जमीन आहे, या सगळी या बाजूच्या दोन्ही जुन्या जमिनी आहेत. ब्राझीलचं पठार, ॲप्लिशियन पर्वतरांग, हे सगळं जुनं आहे त्या ठिकाणी. असं का, याच्यावरनं आपल्याला क्वेश्चन्स क्रिएट होऊ पण शकतात आणि याच्यावरनं तुम्हाला तुमचे व्ह्यू सुद्धा मांडायचे. म्हणून मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की मेन्सची जी परीक्षा आहे तुमची आताची, ही मेन्सची परीक्षा ही वाचून, ठीक आहे, वाचून तयार करण्यासाठी किंवा वाचून त्या ठिकाणी देण्यासाठीची नाही आहे. तर मेन्सची जी परीक्षा आहे ही परीक्षा तुम्हाला एक, तुम्ही काय अभ्यास केला तो तुमच्या भाषेत लिहिण्याची परीक्षा आहे. तुम्हाला तिथं लिहायचं आहे, वाचून तिथं फक्त टिक नाही करायची. MCQ टाईपची परीक्षा नसणार आहे आता तुमची इथून पुढे मेन्सची, तर तुम्हाला ते लिहायचं आहे. आता हे तुम्ही लिहिणार आहात हे विसरू नका आणि ते तुम्हाला शॉर्टमध्ये लिहायचं आहे, फापट पसारा मारायचा नाही. कारण की तुम्ही एक पेज लिहिलं तर तुम्हाला 20 पेजेस, एक पेज वाचलं तर तुम्हाला 2 पेजेस लिहिता आले पाहिजे आणि त्या 2 पेजेसचं तुम्हाला मग शास्त्रशुद्ध पद्धतीत एका फ्लोमध्ये कमी भाषेत किंवा कमी शब्दात चांगल्या पद्धतीने लिहिता आला पाहिजे. आणि तुम्हाला एकदम अचानक आताच तुम्ही बसले आणि लगेच कमी शब्दात चांगलं लिहायला लागले, हे शक्य नाही आहे तुमचं लगेच, त्याला प्रॅक्टिस लागते. तर तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुमच्याकडनं ते साध्य होणार पण नाही. तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. असो, तर हा सगळ्यात पहिला भाग लक्षात ठेवा. कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट मध्ये नक्की काय रिलेशन असतं, ठीक आहे. नेक्स्ट रिलेशन असं असतं की ओशनिक क्रस्ट एका बाजूला आणि ओशनिक क्रस्ट सुद्धा दुसऱ्या बाजूला. आणि हे ओशनिक क्रस्ट काय होत आहेत, एकमेकांना येऊन भिडत आहेत.
ओशनिक क्रस्ट एकमेकांना येऊन भिडतायत. अशा वेळेस ओके, अशा वेळेस एकतर दोन्ही काय होतात, दोन्ही एकमेकांना येऊन धडकायचा प्रयत्न करतात. दोन्ही एकमेकांना येऊन धडकायचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी गर्ता तयार करतात. ओके, काय तयार करतात, तर गर्ता तयार करतात. आणि त्या ठिकाणी जी सपोज एखादी प्लेट अंतर्गत भागात गेली तर ती अंतर्गत भागात गेल्यानंतर ती या ठिकाणी उभार तयार करायचा प्रयत्न करते. म्हणजे अंतर्गत उठाव, जमिनीच्या अंतर्गत उठाव काही निर्माण करतात. हे तुम्हाला पॅसिफिक आणि नाझका प्लेट यांच्यामध्ये तुम्हाला दिसेल. पॅसिफिक आणि नाझका प्लेट, कारण की नाझका प्लेटला दक्षिण अमेरिका प्लेट काय करते, दक्षिण अमेरिका प्लेट इकडे ढकलते, नाझका प्लेट पॅसिफिकला ढकलते. ओके, आणि पॅसिफिक पुढं युरेशियाला ढकलते आणि युरेशिया तिला परत इकडे ढकलते. त्याच्यामुळे काय झालं, युरेशियन पॅसिफिक हे एकमेकांना धडकत आहेत आणि त्यामध्ये नाझका बिचारीमध्ये अडकलेली आहे. आणि हे तुम्हाला पुढं ह्याच्यात दिसत असेल बघा. ह्याचे काही डेव्हलपमेंट्स तुम्हाला नीट समजून घ्या. ही साऊथ अमेरिका प्लेट त्याला इकडेच ढकलतोय, नाझकाला. नाझका इकडे चाललेली आहे. ओके, नाझका इकडे चाललेली आहे. यांचा सगळं धडकाधडकीच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. ठीक आहे, यांच्या धडकाधडकीच्या गोष्टी सुरू आहेत. आणि पॅसिफिक प्लेट, ओके, पॅसिफिक प्लेट इकडे चाललेली आहे. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सुद्धा या ठिकाणी होत राहतात. बरेचदा शास्त्रज्ञांना असंही दिसलेलं आहे की नाझका प्लेट, ओके, नाझका प्लेट या ठिकाणी कुठं चाललेली आहे, दक्षिणेकडे पण सरकते थोडीशी, कारण की धडकाधडकीमध्ये या सगळ्या ऍक्टिव्हिटी होत आहेत. ठीक आहे, तर ओशनिक क्रस्ट जर भेटली तर असं होतं. कॉन्टिनेंटल क्रस्ट, ओके, ओशनिक क्रस्ट, चला आणखी एक सांगतो. ओशनिक क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट जर एकमेकांपासून लांब चालली तर अशा ठिकाणी, ओके, अशा ठिकाणी कटक तयार होतो. समुद्री कटक तयार होतो. एकमेकांपासून लांब चालले तर कटक तयार होतो. तसंच ओशनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट हे सुद्धा एकमेकांपासून लांब चालले. इथं काय चालले होते, इथे एकमेकांपासून लांब नव्हते चालले, इथे एकमेकांना धडकत होते. ओशनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट. ओके, इथंच बाजूला लिहितो वाटलंच तुम्ही, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. ओशनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट जर लांब चालले तर काय होईल, काय तयार होत सांगा आता, पटपट 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 बोलत चला. आता ज्यावेळेस ओशनिक क्रस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसतात का कुठं, ओशनिक क्रस्ट एकमेकांपासून लांब चाललेले आहेत आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट एकमेकांपासून लांब चाललेली आहे. ओशनिक क्रस्ट एकमेकांपासून जर लांब चाललेली आहे, कॉन्टिनेंटल क्रस्ट एकमेकांपासून लांब चाललेली आहे, लांब लांब सरकतायत, तर अशा ठिकाणी सुद्धा काय तयार होतो, समुद्राच्या अंतर्गत भागात रेड्स किंवा घळे तयार होतात. ठीक आहे, अशा ठिकाणी सुद्धा गर्ता तयार होतात. आणि ओशनिक क्रस्ट बाजूला चालली, कॉन्टिनेंटल क्रस्ट बाजूला चालली, तर अशा ठिकाणी एक तर गर्ता किंवा रिड्ज म्हणजे समुद्री कटक, गर्ता नाही, सॉरी, समुद्री कटक निर्माण होतात, गर्ता तयार होत नाहीत. कारण की ज्यावेळेस ओशनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट एकमेकांपासून लांब सरकते त्यावेळेस यामध्ये नवीन जमीन तयार होते आणि अशा ठिकाणी समुद्री कटक निर्माण होण्याचे चान्सेस असतात. तर हे पण पॉईंट्स लिहा. आता काय राहिलं, आता ओशनिक क्रस्ट एकमेकांपासून आपण जुळ्याला पण लांब पण केल्या. ओशनिक क्रस्ट, ओके, आपण हे सुद्धा इतर सगळ्या गोष्टी केल्या. आता एक सगळ्यात महत्त्वाचा जो पोर्शन राहिला तो राहिला कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट. एक कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे म्हणजे खंडीय जमीन आहे आणि एक दुसरी सुद्धा खंडीय जमीन आहे. दोन्ही ठिकाणी खंड आहेत, इकडे एक खंड आणि इकडे एक खंड. तर हे दोन्ही जे खंड असतात त्या ठिकाणी काय होतं, तर ज्यावेळेस एखादा खंड, हा पहिले एक खंड होता पण तो एक खंड काय झाला, आता तुटला आणि तो काय व्हायला लागला, एकमेकांपासून लांब जायला लागला. तर जेव्हा अशी गोष्ट होते आणि तो खंड एकमेकांपासून लांब सरकायला लागतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय तयार होणार आहे, तर त्याच्यामध्ये एक मोठी रिफ्ट व्हॅली तयार होते. काय तयार होते, रिफ्ट
व्हॅली. तर ही जी रिफ्ट व्हॅली असते, ओके, ही जी रिफ्ट व्हॅली असते, ही रिफ्ट व्हॅली आफ्रिका खंडामध्ये सध्या तयार होती. ओके, आफ्रिका खंडामध्ये सर्वात मोठी ही रिफ्ट व्हॅली या ठिकाणी क्रिएट होत आहे. हे पॉइंट्स लक्षात ठेवा. कॉन्टिनेंटल क्रस्टमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे असतात. ठीक आहे. आता याच सगळ्या ऍक्टिव्हिटीला पुढे जाऊन आपल्याला समजून घ्यायचे की हे सगळे ऍक्टिव्हिटी काय. पण त्याच्या आधी आपण हे समजून घेऊ की महत्त्वाच्या कुठल्या कुठल्या प्लेट्स आहेत आणि काय आहेत. तर ज्या महत्त्वाच्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या या एक 7 प्लेट आपल्या महत्त्वाच्या आहेत आपल्या जगामध्ये. तर 7 प्लेट कोणत्या? तर सगळ्यात पहिली प्लेट आहे ती म्हणजे अंटार्क्टिका आणि त्याच्या आसपासच्या महासागराचा प्लेट, की ज्यावरती अंटार्क्टिका पण आहे एक खंड आणि ज्याच्या खाली तिचा आजूबाजूचा महासागराचा प्रदेश पण आहे. म्हणजे थोडक्यात एक थाळी आहे, त्या थाळीवरती भात वाढलाय एवढं समजून घ्या फक्त. अंटार्क्टिका जो की आपल्या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात दक्षिण ध्रुवाच्या बाजूला आहे. ठीक आहे, जे तुम्हाला इथं दिसेल खाली ही अंटार्क्टिका प्लेट. ही जी खालची आहे ही अंटार्क्टिका प्लेट. याच्यामध्ये तुम्हाला खंडही दिसेल आणि खंडाच्या बाजूचा समुद्र पण दिसेल, जो की दक्षिण समुद्र म्हणून दक्षिण महासागर म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. त्यानंतर उत्तर अमेरिका कॅरिबियन बेटांसह पश्चिम अटलांटिकचा सी फ्लोर दक्षिण अमेरिकेचा प्लेटपासून विभाग केलेला एक प्लेट आहे. तर या ठिकाणी काय दिसेल तुम्हाला? या ठिकाणी एक उत्तर अमेरिका प्लेट दिसेल आणि उत्तर अमेरिका प्लेटच्याच बाजूला ही कॅरिबियन प्लेट तुम्हाला दिसेल छोटीशी. या ठिकाणी काय? कॅरिबियन प्लेट. तर तुमच्याकडे जे बुक्स आहेत त्यांच्या थ्रू तुम्हाला कव्हर करायचं आहे. मॅप रिडिंगचा फोकस लक्षात ठेवायचा, मॅप रिडिंग घालवायचं नाही आपल्याला, मॅप रिडिंग फोकसमध्ये राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आहे ना तर कॅरिबियनला जर आपण अशी करू, ही कॅरिबियन आहे. ठीक आहे. म्हणजे नॉर्थ अमेरिकन प्लेट, साऊथ अमेरिकन प्लेट आणि या 2 प्लेटच्या मध्ये कॅरिबियन प्लेट आहे. सेम तसंच साऊथ अमेरिकन प्लेट आणि अंटार्क्टिका प्लेट यांच्या बाजूला या ठिकाणी स्कॉटिया नावाची प्लेट आहे. या स्कॉटिया नावाच्या बाजूला फॉकलँड नावाचं एक आयलंड आहे, ज्या फॉकलँडवरनं खूप मोठं युद्ध पण झालं होतं एकेकाळी. ओके, अर्जेंटिना आणि UK मध्ये फॉकलँड नावाचं एक आयलंड आहे. या फॉकलँड नावाच्या आयलंडच्या जवळ स्कॉटिया प्लेट आहे. हे सुद्धा जगातील चांगले मासेमारी क्षेत्र म्हणून ह्याला ओळखलं जातं. ते आपण पुढे बघू समुद्री प्रवासाच्या वेळेस. पण लक्षात घ्या 2 प्लेटच्या मध्ये छोट्या छोट्या प्लेट्स आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात की कोणत्या 2 प्लेटच्या मध्ये कोणती छोटी प्लेट. MCQ टाईपचे जे प्रश्न असतात हे तुम्हाला प्रीला येतील. आणि लक्षात घ्या ऑप्शनलच्या वेळेसच आपल्याला प्रीचा पण अभ्यास करायचा आहे. मी ऑप्शनल जिओग्राफी शिकवणार म्हणजे फक्त ऑप्शनलच नाही शिकवणार आहे. मी त्या ऑप्शनल सोबत तुमचं जनरल स्टडीज आणि तुम्हाला जो भाग महत्त्वाचा आहे प्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो सगळा कव्हर करतो. आणि मे बी आपण जे आता शिकतोय हे बेसिक 11वीच्या लेवलचं, हा कदाचित तुम्हाला आगामी पूर्वपरीक्षेच्या काळात सुद्धा विचारला जाऊ शकतो. तसंच काही जण तुमच्यापैकी किंवा काही लोक आहेत ते जे जगाच्या भूगोलामध्ये पण सोबत माझ्या चाललेले आहेत. ठीक आहे, जगाच्या भूगोलाची पण एक बॅच वेगळी सेटअप केलेली जी फक्त आणि फक्त प्रीच्या अँगलने मी सेट करतोय त्या ठिकाणी, ती ऑप्शनलच्या अँगलने नाही आहे. ठीक आहे, तर हे पण प्लेटच्या ऍक्टिव्हिटी नीट समजून घ्या की या ठिकाणी काय, तर या ठिकाणी आहे नॉर्थ अमेरिका, या ठिकाणी साऊथ अमेरिका, आणि नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिकेच्या मध्ये कॅरिबियन, साऊथ अमेरिका आणि अंटार्क्टिकाच्या मध्ये स्कॉटिया. हा पूर्ण पट्टा पहिले लक्षात ठेवा, मग बाकीच्या प्लेटकडे सरकू. मग आता बघा ह्या 1 2 3 प्लेट्स तुम्हाला मोठ्या झाल्या, 1 2 आणि हे 3 आहे. त्याच्यानंतर ज्या महत्त्वाच्या प्लेट्स आहेत त्या समजून घेऊ. बघा तिसरी दक्षिण अमेरिका प्लेट, त्यानंतर चौथी आहे पॅसिफिक प्लेट, पॅसिफिक प्लेट. 4th या पॅसिफिक प्लेटवरती जर नीट विचार केला तर या पॅसिफिक प्लेटच्या आणि अमेरिका आणि साऊथ अमेरिका प्लेटच्या दरम्यान खूप साऱ्या प्लेट्स आहेत, खूप साऱ्या प्लेट आहेत ह्या दोघांच्या मध्ये. म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये 3 महत्त्वाच्या प्लेट आहेत. 3 महत्त्वाच्या प्लेट कोणत्या, तर या ठिकाणी बघा या प्रदेशामध्ये या ठिकाणी ज्वान दे फुका नावाची प्लेट, या ठिकाणी कोकोस नावाची प्लेट,
ही त्रिकोणी आहे आणि या ठिकाणी ठीक आहे या पट्ट्यामध्ये नाजका प्लेट ही चौकोनी आहे. हे मी हे लक्षात ठेवले होते म्हणजे मी माझ्या काळात हे लक्षात ठेवायचं. हे अंड त्रिकोण चौकोन. ओके अंड म्हणजे ज्वान कोको ओके आणि नाजका. नाव नाही लक्षात आले तर त्याचे आकार तर लक्षात येतील आणि नाकार लक्षात आले तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडलं ना. आपल्याला म्हणणं काय माझं म्हणणं हे तुम्ही लक्षात ठेवा. पहिले लक्षात राहिलं की बरोबर आठवते, लक्षात नाही राहिलं तर आठवतच नाही काही. म्हणून अंड त्रिकोण आणि हे चौकोन म्हणजे पॅसिफिक प्लेट नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका, पॅसिफिक नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका प्लेटच्या दरम्यान ह्या 3 प्लेट्स आहेत आणि ह्या दोन्ही प्लेट इकडे सारतायत. या दोन्ही प्लेट काय करतात ह्याला इकडे सारतायत आणि पॅसिफिक प्लेट वरून अशी दाबायचा प्रयत्न करते. ठीक आहे ती पण दाबत होती पण आता ती तिकडे सरकते पुढं. त्याच्यात या नाजका प्लेट आणि बाकीच्या प्लेट ह्या काय करतायत या ठिकाणी ऍक्टिव्हिटी क्रिएट करतात कारण की या दोघांच्या दरम्यान काय झालं सी फ्लोअर स्प्रेडिंग स्टार्ट झालं आणि त्याच्यामुळे ही प्लेट इकडे सरकते, ही प्लेट इकडे सरकते आणि ही प्लेट इकडे सरकते आणि त्याच्यामुळे या प्रदेशामध्ये काय झाला दाब पडला. या प्रदेशामध्ये काय झाला दाब पडला. जेव्हा 2 प्लेट एकमेकांच्या भागात येतात आणि धडकतात काय तयार होईल ताण तयार होईल की दाब तयार होईल. जेव्हा 2 प्लेट एकमेकांच्या समोर येऊन धडकतात त्यावेळेस काय तयार होतं तर त्या ठिकाणी काय तयार होतं तर दाब तयार होतो आणि ज्यावेळेस एखादी प्लेट एकमेकांपासून लांब सरकते काय तयार होईल तर त्या ठिकाणी ताण तयार होतो. या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे या व्यतिरिक्त आणखी काय प्लेट बघू. जसं आता भारत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड प्लेट. भारत ऑस्ट्रेलिया आणि त्यात न्यूझीलंड पण लेखाचा आपल्यासोबत टाकलेला आहे जो की तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. हा आहे भारत ऑस्ट्रेलिया आणि या बाजूचा इथं न्यूझीलंड. न्यूझीलंड हे कोणत्या 2 प्लेटच्या बॉर्डरवरती आहे तर न्यूझीलंड हा जो देश आहे हा पॅसिफिक प्लेट आणि इंडो ऑस्ट्रेलिया प्लेटच्या बॉर्डरवरती आहे. असेच क्वेश्चन्स तुम्हाला टार्गेट केले जाऊ शकतात. ओके असेच क्वेश्चन येतील सिंपल. या ठिकाणी आईसलँड आहे. आईसलँड हा आईस सारखा असा एकदम शुभ्र असा नाही आहे. ओके नावासारखा नाही आहे तो कायम गरमच राहते म्हणजे तिथे कधी काही ज्वालामुखी कुठून फुटेल काय तिथे गॅरंटी नाही आहे. तर आईसलँड जे आहे ते सुद्धा युरेशिया प्लेट आणि अमेरिका प्लेटच्या बॉर्डरवरती आहे. म्हणजे हे जे ना हे मॅप आहेत ह्या मॅपची तुम्हाला काय करायची आहे रीडिंग करायची. तर मॅप रीडिंगचा पॉईंट नीट लक्षात ठेवा. इथं मॅप रीडिंगवरती क्वेश्चन्स विचारले जातील. ठीक आहे त्यानंतर इंडिया प्लेट ऑस्ट्रेलिया प्लेट या झाल्या तर त्या इंडिया प्लेट आणि ऑस्ट्रेलिया प्लेटच्या तिथं नीट समजून घ्या. या ठिकाणी आफ्रिका प्लेट इथं इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट आणि इथं बोक्या पसरलेल्या युरेशियन प्लेट. या 3 प्लेट खूप महत्वाच्या आहेत 1 2 3 आणि हे असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे तुम्ही आणखी एक काही ऍक्टिव्हिटी करू शकता. ठीक आहे आफ्रिका प्लेट ऑस्ट्रेलिया इंडो ऑस्ट्रेलिया प्लेट ठीक आहे अमेरिका प्लेट ठीक आहे अमेरिका प्लेट मग तिथं नॉर्थ आणि साऊथ अमेरिका प्लेट अंटार्क्टिका प्लेट या सगळ्या ठिकाणी ठीक आहे या सगळ्या ठिकाणी काय प्रत्येक ठिकाणी ए ए ए ए ए आहे. फक्त बघा इथे आहे इथे काय इंडिया ऑस्ट्रेलिया इंडिया ऑस्ट्रेलिया या ठिकाणी अंटार्क्टिका या ठिकाणी आफ्रिका या ठिकाणी आफ्रिका नाही आफ्रिका इथं घेऊ या ठिकाणी नॉर्थ अमेरिका या ठिकाणी साऊथ अमेरिका. आता राहिलं काय तर फक्त ई आणि आपला पॅसिफिकचा युरेशिया आणि पॅसिफिक. तर या पैकी फक्त पॅसिफिक प्लेट तुम्हाला काय दिसते पॅसिफिक प्लेट ही तुम्हाला कॉन्टिनेंटल क्रस्ट दिसते का नाही दिसत ती ओशनिक क्रस्ट आहे. बाकीच्या मॅक्झिमम ज्या प्लेट्स आहेत या सगळ्या कॉन्टिनेंटल त्या ज्या प्रत्येकावरती कॉन्टिनेंट आहेत ते कॉन्टिनेंट नीट लक्षात ठेवा. या अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही प्लेट्स लक्षात ठेवू शकतात. एचं प्रोनाउन्सिएशन जास्त आहे प्लेट्समध्ये. हा त्रिकोण पण लक्षात ठेवायचा हा त्रिकोण आणि हा त्रिकोण ये तीन और नीचे वाला एक वेगवेगळे पॅटर्न्स आहेत तुमच्या अभ्यासाचे.
या पॅटर्न्सनी हे सगळं लक्षात ठेवा. कारण की तुम्हाला आहे ना कधी कधी प्रश्न जर लिहायला सांगितलं तर तुम्हाला ह्या 7 प्लेटची नावं पण नाही आठवत कधी कधी. जर तुम्हाला लिहायला सांगितलं तर ह्या 7 प्लेट सुद्धा आठवत नाहीत, मग बाकीचं कधी आठवणार. मग त्याच्यासाठी हे सगळं मेमराईज करायला शिका आतापासूनच. जेवढं तुम्ही मेमराईज कराल तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं आहे. लक्षात आलं. या 7 प्लेट पहिले डोक्यात फिट करून घ्या. 7 प्लेट डोक्यात फिट करून घ्या आणि 7 प्लेट नंतर या ऍक्टिव्हिटी कशा कशा होतात या रिलेटेड सेटअप करून घ्या. मग 2 ऍक्टिव्हिटी होतात ते पण मी तुम्हाला सांगितलं की इथं काय झालं, एकत्र आलं तर इथं काय तयार झाला, दाब तयार झाला. इथं यालाच काय म्हणलं जातं, जिथं दाब क्रिएट होतो त्याला काय म्हणतात, कन्व्हर्जंट. आणि जिथं ताण तयार झाला, इथं काय तयार झाला, ताण तयार झाला, त्याला काय म्हणतात, डायव्हर्जंट. बस या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. याच्यानंच ओके, याच्यानंच काय तयार झालं तर ही मोमेंट तयार झाली. ठीक आहे, ही काय तयार झाली, मोमेंट तयार झाली. त्यामुळं जी आर्टिक रिज आहे, ठीक आहे, आर्टिक रिज आहे, ह्या आर्टिक रिज मधले मोमेंट्स खूप स्लो आहेत. आर्टिक रिज मध्ये मोमेंट्स खूप स्लो आहेत. प्लेट एकमेकांबरोबर सरकत राहते, तर ही जी सरकत आहे ही खूप कमी आहे. तिथं फक्त 2.5 सेंटीमीटर एका वर्षाला, 2.5 सेंटीमीटर एका वर्षाला काय होते, सरकते. पण पॅसिफिकची जी रिड्स आहे, आर्टिक सर्कल आहे ना हे वरचं, हे आर्टिक सर्कल वरल्या जे प्लेट्स आहेत ना ते खूप स्लोली सरकतात. पण पॅसिफिकची जी आहे ना, पर्टिक्युलरली हा पॅसिफिक ईस्टर्न साइडचा, ईस्टर्न साइडचा जो पॅसिफिक आहे म्हणजे पूर्वेकडचा पॅसिफिक, ठीक आहे, कुठला पॅसिफिक तर पूर्वेकडचा जो पॅसिफिक आहे, ठीक आहे, आणि साऊथ पॅसिफिक, साऊथ पॅसिफिक आणि ईस्टर्न पॅसिफिक म्हणजे पूर्वेकडचा पॅसिफिक, या ठिकाणी 15 सेंटीमीटरचा रेट आहे. 15 सेंटीमीटर पर इयर, 15 सेंटीमीटर पर इयरच्या हिशोबाने प्लेट सरकतात. आणि ह्या सरकण्यामुळेच त्या ठिकाणी अर्थक्विक किंवा व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात चालू असते. 15 सेंटीमीटरनं सरकणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. ओके, किती मोठ्या प्रमाणात एनर्जी त्या ठिकाणी क्रिएट होत असेल हा विचार करा. म्हणून त्यांच्या सरकण्याच्या सुद्धा लेंथ वेगवेगळ्या असतात. मग ह्याच सरकण्याच्या लेंथ आपल्या इंडियाच्या हिशोबाने कशा आहेत, ठीक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहोत. परंतु ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहोत. मग लक्षात येईल की आपला भारत कसा वरती सरकला आणि कसा कमी झाला. याच्यावरती खास क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर मग आपण लँडफॉर्मकडे वळूया. तर आजच्या लेक्चरला एवढंच आहे. आता खूप महत्त्वाच्या गोष्टी काय सांगितलेल्या आहेत हे तुमच्या डोक्यात फिट करून ठेवा. ओके, अपेक्षा करतो या सगळ्या ऍक्टिव्हिटी एकदम तुमच्या लक्षात राहिल्या असतील. ठीक आहे, चलो बाय बाय. अभ्यास चांगला व्यवस्थित करा आणि जेवढं शिकवलंय त्याला लिहायला प्रॅक्टिस करा, लिहायची प्रॅक्टिस करा. नुसतं वाचत बसू नका, लिहा.